ही चवळीची उसळ खास माझ्या मुलीच्या मैत्रिणीसाठी आहे बरं का. लहान मुलांना कधी काय आवडेल काही सांगता येत नाही. त्यांना कधी पेस्ट्री, केक, आईस्क्रीम असं काही आवडेल किंवा कधी साधीशी चवळीची उसळ आवडेल सांगता येत नाही. ही गोष्ट आहे माझ्या मुलीच्या मैत्रिणीची अफशीनची. तसं तर अफशीनच्या मम्मी शाळेतल्या या 7-8 जणींच्या ग्रुपसाठी सगळ्या मुलींना पुरेल इतपत जेवणाचा डबा अधून पाठवत असतात. कधी पावभाजी, कधी मसाले भात, बिर्याणी, मिसळ असं बरंच काही. का? तर आपल्या मुलीसोबत इतर मैत्रिणींनाही एन्जॉय करता यावं. अफशीनचं घर शाळेपासून सगळ्यात लांब आहे. त्यामुळे तिला सगळ्यात अगोदर निघावं लागतं आणि सगळ्यात उशिरा घरी पोहोचावं लागतं आणि तिच्यापेक्षाही लवकर उठून सगळ्यांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात खाऊ तिच्या मम्मी बनवतात, ही गोष्ट सोपी नाही. परवा मी माझ्या मुलीला डब्यामध्ये साधीच चवळीची उसळ घाईघाईमध्ये बनवली होती. तीच नेमकी अफशीनला आवडावी, इतका साधा पदार्थ. मग तिनं माझ्या मुलीला सांगितलं, "उद्या येताना हीच भाजी पुन्हा घेऊन ये." म्हणून मी तिला दुसऱ्या दिवशी ती चवळीची उसळ बनवून दिली. तिनं ती एवढ्या आनंदानं पुन्हा एकदा खाल्ली. अफशीनची मम्मी या सगळ्यांसाठी इतकं करू शकतात, तर आपण तिच्यासाठी एवढं तर नक्कीच करू शकतो, नाही का? तिच्यासाठी ही उसळ बनवताना मला माझ्या मुलीपेक्षा जास्त आनंद झाला होता. आज माणसाला स्वतःच्या मुलांसाठी डबा बनवून वेळेत पाठवणं शक्य होत नाही, तर इतरांसाठी एवढा विचार कोण करतं? सगळ्या मैत्रिणींच्या आयांच्या वतीनं अफशीनच्या आईला मी खूप खूप धन्यवाद देते. अफशीनची आई आत्ताच्या काळामध्ये तुमच्यासारखी माणुसकी असणारी लोकं खूप कमी असतात. सगळ्या मैत्रिणींच्या आयांच्या वतीनं थँक सो मच. आणि तुम्हाला पण थँक कारण तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करताय.